धन्यवाद. कलाकारांची खान आणि भजनाची पंढरी संबोधली जाणाऱ्या या भांडूप नगरीमध्ये सन्माननीय लोकप्रिय दमदार आमदार अशोकदादा पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून डबलबारीचा हा 2020चा सामना आयोजित केलेला आहे. त्या प्रित्यर्थ हनुमान प्रसादित भजन मंडळ वर्धे तालुका पुणा जिल्हा सिंधुदुर्ग मी पोहोच होता विजय उर्फ गुंडू सावंत आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी बुवा ज्यांनी आता भजन सादर केलं ते सन्माननीय विनोद चव्हाण बुवा दोन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम सन्माननीय आमदार साहेब अशोकदादा पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय रुपेश पाटील दादा आणि त्याचप्रमाणे संतोष पाटील दादा त्यांचे सर्व मित्र परिवार त्यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतोय. मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत भजनीबुवा या ठिकाणी आहेत, अनेक नामवंत पक्वानवादक आहेत, अनेक नामवंत व्यक्ती या ठिकाणी हजर आहेत. त्यामध्ये सन्माननीय रुपेश पाटील साहेब त्याचप्रमाणे संतोष पाटील साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय संजय विलास फरगत साहेब या ठिकाणी हजर आहेत. सन्माननीय बुवा संजय गावडे त्याचप्रमाणे संतोष राणे बुवा या ठिकाणी हजर त्यांचे सुद्धा मी स्वागत करतो. आणि भांडूप म्हटल्यानंतर स्वर्गीय काशीराम परब बुवा त्याचप्रमाणे स्वर्गीय दीपक चव्हाण बुवा यांच्या विनम्र अभिवादन करतोय. या ठिकाणी बुवा शैलेश राणे त्याचप्रमाणे आमच्या गावचे आमच्या वाडीतील सन्माननीय प्रमोद टक्के बुवा सन्माननीय गोठणकर बुवा या ठिकाणी हजर आहेत. सुरेश काराणे संतोष शेलटकर त्याचप्रमाणे बंधू परब अजूनही अन्य बुवा या ठिकाणी हजर आहेत. त्या सर्वांच्या चरणाची विनंती मस्तक आहे. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही सातेरी मातेच्या चरणाची लीन होऊन गोवाच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सत्याचा वाणी श्री सत्यनारायणाला वंदन करून पराश्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा करून डबलवारीच्या या 2020 सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याचप्रमाणे कालच आपल्या भारत देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन झालं. त्यांच्या सुद्धा मृतात्म्याला चिरशांती लाभू दे अशी जमलेल्या मायबाप प्रेक्षकांच्या वतीने आम्हा दोन्ही बुवांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली. धन्यवाद. खूप सुंदर साऊंड आहे तुमचं सुद्धा. धन्यवाद. पेटीचा कमी करा. तू ठरवलेला तर त्याच्या पलीकडे तू जाऊ शकत नाही. लक्षात घे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत काढलेला तो अडेचा एकामेकाचा चोरायची वाक्य फेकायची लोकांच्या तोंडावर आणि स्वतः तो तुरो लागात यात फक्त गहू पिलंस तू बस. ते काय नाही. हां तुला लक्षात तुरो लाव आयुष्यात ताच केलास लोकांना हिणायचंच राहुलास तुम्ही. हॅलो हॅलो थोडस मला इफेक्ट द्या ना. आणि खरं आहे ते सन्माननीय विनोद चव्हाण बुवा भजनाच्या बाबतीत बाप आहेत असं लोक नाही म्हणत, तो स्वतःला म्हणतोय. तू बोलू नकोस ना. तू मागापासून बोललेला मी ऐकायला घेतले ना. सन्माननीय साळसकर साहेब आलेले आहेत या ठिकाणी. इथे येऊन खुर्चीचा मान राखावा. या बसा आहे बसा आहे माझ्या बाजूला बसा. पेटीचा कमी करा. हॅलो आ
जाने कहाँ गए वो दिन कहते थे तेरी राह में नजरों को हम बुलाएंगे। तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है। बना के क्यों बिगाड़ा रे, बिगाड़ा है नसीबा। ऊपर वाले, ऊपर वाले रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे। नमो एकदंता शिव गौरी सुता, नमो एकदंता शिव गौरी सुता। तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा, तुझिया चरणी ठेवितो माथा। तूच करता आणि करविता, तुझ करता आणि करविता, तूच करता आणि करविता। तुझ करता आणि करविता। शरण आलो मी तुला भगवंता, गौर रूप हे तुझे पाहत, गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहत। गौर रूप हे तुझे पाहता। सौख्य लाभू दे अमुच्या चिता,
हरिनाम